नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आमदार अनुप अग्रवाल यांच्या लक्षवेधीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशी नाला व शासकीय जागांवरील अतिक्रमणे हटविण्याचे आश्वासन दिले. यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात येणार असून एप्रिलमध्ये बैठक घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. लक्षवेधी 4 अनुप भैया. लक्षवेधी क्रमांक 4 मंत्री महोदय. लक्षवेधी क्रमांक 4 अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, गेल्या 20 मार्चला धुळे शहरात एक 113 नंबर सर्वे नंबर आहे, ती सरकारी जागा आहे. त्या विषयावर मी इथं या ठिकाणी विषय उचललेला होता लक्षवेधीच्या माध्यमातून. त्यावेळेला आदरणीय मंत्री महोदय, जे मला वाटतं का या विधान भवनात सर्वात जास्त एकमताने ज्यांचे हे सर्वे पारित होतात, इतक्या जोरात काम करतायत, परंतु जे खालचे अधिकारी आहे 1 वर्षाची मुदत देऊन सुद्धा आजपर्यंत ते अतिक्रमण निघालं नाही. त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. सुनावण्या झाल्या, कोर्टाने स्टे दिला, कोर्टात गेले, कोर्टाने स्टे दिला, परंतु सरकारी वकील महोदयांनी वारंवार जिल्हा प्रशासनाला सांगितलं का सक्षम अधिकारी त्या ठिकाणी नेमा, जसं की डेप्युटी कलेक्टर किंवा ॲडिशनल कलेक्टर किंवा प्रांत, परंतु त्या ठिकाणी सक्षम अधिकारी नेमले गेला नाही. सर्व कार्यक्रम तहसीलदार यांच्यावर ते टाकण्यात आलं, म्हणून आजपर्यंत त्या ठिकाणी स्टे आहे. माझा याच्यातच दुसरा विषय अध्यक्ष महोदय, त्याला लागूनच सुशी नाल्याला लागून जे नॅचरल फ्लो आहे त्याच्यात जे अतिक्रमण आहे त्याला कुठला स्टे नाही. वारंवार सांगून, वारंवार पत्र देऊन ते अतिक्रमण सुद्धा या ठिकाणी अध्यक्ष महोदय अजून काढण्यात आलं नाही. NGTच्या प्रश्न घ्या ना, प्रश्न घ्या. तेच सांगतो अध्यक्ष महोदय, 13 मे 2022चा निकाल आणि 10 फेब्रुवारी 2023चा निकाल असं आहे का नैसर्गिक प्रवाह कुठलंही अतिक्रमण तिथं ठेवता येत नाही, त्याचे पूर्ण अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना आहे, तरी तिथलं अतिक्रमण आजपर्यंत निघालेलं नाही अध्यक्ष महोदय. तिसरा याच्यातलाच माझा एक प्रश्न आहे का जे सरकारी जागा आहेत त्या सरकारी जागांवर जे दर्गे आणि इत्यादी बांधकाम झालेले आहेत ते बांधकामांचे पत्र देऊन सुद्धा अध्यक्ष महोदय आजपर्यंत 1.5 वर्षात एकही अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही. तीच परिस्थिती महापालिकेची सुद्धा अध्यक्ष महोदय. तर माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक या 3 विषयांवर मला टाइम बाउंड आणि ज्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलेला अध्यक्ष महोदय, मग ते कलेक्टर असेल का अजून कोणी असेल, त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, खरं आहे अनुप अग्रवालजीचं की मागच्या अधिवेशनात त्यांनी ही लक्षवेधी आणली होती. त्यावेळी तातडीनं हे जे पूर नियंत्रण रेषेखाली जे लोक आहेत, एक छोटासा बेड टाईप त्या ठिकाणी झाला आहे, फ्लड येतो, जीवहानी होते, वित्तहानी होते, अशी परिस्थिती आहे. अशा वेळी मी त्यांना आश्वस्त केलं होतं की तातडीने अतिक्रमण काढू आणि त्यांची काही पर्याय व्यवस्था करता येईल हे बघू. कारण 2011 पूर्वी जे काही सरकारी जागेवर लोक बसलेले आहेत त्यांना प्रोटेक्शन देणे ही सरकारची जबाबदारी आहे. परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही येतो आहे की 2011 पूर्वी ज्या शासकीय जमिनी असतील त्या जमिनीमध्ये बसलेल्या सर्वच घरमालकांना प्रोटेक्शन देणे आणि जिथे पुनर्वसन होत तिथे जिथे पट्टे वाटप होणार नसेल किंवा त्यांना कायमस्वरूपी बसवण्याच्या अडचणी असतील त्यांना दुसरीकडे त्या ठिकाणी त्यांची काही पर्याय व्यवस्था करण्याबद्दलही शासनाचा प्रस्ताव आहे, तो मंत्रिमंडळासमोर आहे, ते आपण करतो आहे, त्याचा विचारही करू. पण या ठिकाणी स्पेसिफिक जसं 3 गोष्टी माननीय अनुप अग्रवाल यांनी सांगितल्या. स्पेसिफिक अधिकारी नेमा. या केसमध्ये हायकोर्टमध्ये जिथले उपजिल्हाधिकारी निवासी RDC यांना आम्ही स्पेसिफिक आज या केसची जबाबदारी इथून देतो आहे मंत्रालयातून, त्यामुळे ते जबाबदारी हायकोर्टाची पूर्ण करतील. स्पेशल काउन्सिल या ठिकाणी लावावं लागेल, कारण हायकोर्टमध्ये 3, 4, 5 वेळा ज्या काही तारीख झाला त्यामध्ये जे काही अनुप अग्रवाल सांगितलं की स्पेशल काउन्सिल त्या ठिकाणी द्यावं लागेल, ते आपण देऊ. कारण हायकोर्टाने स्टेटस को दिला आहे, तो स्टेटस को जो विड्रॉ करावा लागेल, नंतर याचं अतिक्रमण काढण्यात येईल. दुसरं
त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी उशीर झाला किंवा त्या कार्यपद्धतीत उशीर झाला, तिथे स्टेटस को मिळेपर्यंत जे काही विषय झाला आहे तो मला माहिती आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी यांच्याकडनं थोडा या ठिकाणी जिल्हाधिकारी धुळेकडनं थोडा याच्यामध्ये विलंब झाला आहे आणि थोड्या याच्यातनं जिल्हाधिकाऱ्याला हे सांगण्यात येईल की तातडीनं हे जे बाकी राहिलेले जे लोकांचे ज्यामध्ये स्टेटस को नाही आहे त्यांना तातडीनं अतिक्रमण काढून त्यांचा काय पुढचा त्यांना पर्याय जागा देता येईल किंवा त्यांना तिथून 2011 पूर्वीचे असतील तर 2011 पूर्वीचे असतील त्यांना पर्यायी जागा देऊन तिथून कसं काढता येतील हाही आपण विचार करू. आणि गरज पडली तर मी या विषयाची स्पेसिफिक बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घेऊन म्हणजे पावसाळ्यापूर्वी हा जो फ्लो आहे ही पूरनियंत्रण जी परिस्थिती आहे किंवा जीवहानी वित्तहानी होणार नाही आणि सरळ त्या ठिकाणी फ्लो राहील त्याच्याबद्दलही एक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मी बैठक घेईल. तोपर्यंत स्पेशल काउन्सिल नेमणे, RDCला नियुक्त करणे, उच्च न्यायालयातला स्टेटस को विड्रॉ करणे, जिल्हाधिकाऱ्यांनी थोडी विलंब केला त्याबद्दल काय मी CSC बोलेल आणि याबद्दलही आपण विचार करू. राहिला प्रश्न काही दर्गे वगैरे आहे सरकारी जागेवर, ते दर्गेसुद्धा चुकीच्या पद्धतीने बांधले असतील कारण कुठलाही दर्गा सरकारी जागेवर अतिक्रमण करून ठेवता येत नाही आणि त्यामुळं तोही अतिक्रमण कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. एकंदरीतच हे जे धुळे शहर आहे याला या ठिकाणी खूप पाण्याचा फ्लो त्या नदीला असतो, त्या ठिकाणी तो फ्लो सरळ करणे आणि या नैसर्गिक नाल्यावरचा जो फ्लो आहे तो कायम ठेवणे ही जबाबदारी सरकारची आहे. शासन ही जबाबदारी पूर्ण करेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.